दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असणाऱ्या कायद्याची गाव पातळीवर अंमलबजावणी करावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष राजू यादव यांनी प्रांताधिकारी मोसमी चौगले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असणाऱ्या कायद्याची माहिती गाव पातळीवर नसल्याने एखाद्या ठिकाणी मुलगा सून त्रास देत असतील तर तो ज्येष्ठ नागरिक किंवा आईवडील स्थानिक पोलीस स्टेशन आधार घेतात, पण तिथे कोणत्याही न्यायनिवाडा होत नाही. त्यांना समजावून परत पाठवले जाते. गावागावात ज्येष्ठ नागरिक अशी अनेक पीडित हे स्थानिक पोलीस स्टेशन, तंटामुक्त समिती किंवा गावातील एखाद्या पुढारी यांच्याकडे तक्रार करतात, पण तिथे काय कायमचे मिटत नसल्याने ते वयस्कर दाम्पत्य निराश होते. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार विनामूल्य होत आहे. हे गावातील गाव कामगार तलाठी मार्फत प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयात फलक लावून ज्येष्ठांच्याही स्वरक्षणाचा कायदा आहे. हे गाव पातळीवर ग्रामपंचायत असेल किंवा तलाठी कार्यालय येथे फलक किंवा जनजागृतीसाठी कार्यक्रम होणे गरजेचे आहे. तरी आपण गाव पातळीवर योग्य ते नियोजन करावे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक व आई वडील यांना सरकारी कायद्याचा योग्य ते उपयोग होईल, अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. करवीर तालुका प्रमुख राजू यादव बोलताना म्हणाले की ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिक आईवडिलांना या कायद्याविषयी कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे तलाठी कार्यालय असेल तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गावागावामध्ये या कायद्याविषयी जनजागृती करावी. यावेळी प्रांताधिकारी यांनी सांगितले की या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक गावातील तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयांना सांगू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना राजू सागावकर, वाहतूक सेना हर्षल पाटील, दिनेश परमार, युवा सेना योगेश लोहार, दीपक गौड, वाहतूक सेना दत्ता फराकटे, संतोष चौगले, सुनील पारपणे, अजित रोटे, बाबुराव पाटील, रामराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी करवीर यांना एक निवेदन दिलं. एक कायदा आहे आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी. जर ती मुलं असतील, सुना असतील, मुले असतील, आई वडिलांना बघत नसतील तर एक कायदा आहे. त्या कायद्यासाठी एक अर्ज करणे गरजेचं असते. पण हा कायदा आहे हे ग्रामीण भागात अजिबात माहिती नाही आहे. लोकांना ग्रामीण भागात काही तंटा झाला, एखादी मुलं त्रास देत असतील, मुलगी त्रास देत असेल तर ते वयोवृद्ध, ते आई वडील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जातात. पोलीस काय सांगतात, दोघांना बसवतात, तुम्ही भांडायचं नाही, तुम्ही भांडायचं नाही, घरी जावा. पण त्याच्यावरती कायमस्वरूपी ते सोल्युशन निघत नाही, म्हणजे त्या लोकांना त्रास असतो. मग आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे विनंती केली की गाव कामगार तलाठी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर एक फलक लावा की बाबा आई वडिलांना किंवा वयोवृद्धांना जर त्रास असेल तर ते उपविभागीय अधिकारी यांच्याकडं तक्रार करू शकतात आणि इथं कोर्ट चालतं आणि निर्णय हे वयोवृद्धांच्या बाजूने होतात, आई वडिलांच्या बाजूने होतात. तर आणि आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना विनंती केली की गावागावात जनजागृती करा. तर अधिकाऱ्यांनी सांगितले की हा विषय चांगला आहे आणि आम्ही गावात तलाठी असतील किंवा ग्रामविकास अधिकारी असतील यांच्यामार्फत गावागावात आम्ही जनजागृती करू, अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.